यू सँडी सर. रायगडचा आवाज. हॅलो हॅलो. चला मॅच मध्ये जाऊया. पुन्हा रंगत आणूया. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम भातगाव वर्सेस तवसाळ. महामाई सोन साखरी क्रिकेट संघ तवसाळ वर्सेस श्री जुगाई देवी भातगाव. सामन्याची सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू झालाय स्ट्राईकवर. पहिल्या चेंडूमध्ये एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरला दीपक वाघे. नॉन स्ट्राईकला आहे दीपक येद्रे आणि गोलंदाजी मार्कवर मुकेश. ओहो बॅटचे कडा घेऊन चेंडू चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये आणि मिळतील या ठिकाणी. तसेच सूरज काळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय पुष्पगुच्छ देऊन संतोषदादा जैतापकर यांच्या हस्ते किंवा वैद्यकीय टीमच्या हस्ते. सर या आपण दादांचा सन्मान करायचा आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. नक्कीच सन्मान होतोय. सूरज दादा यांचा सन्मान होतोय. नक्कीच आपल्या या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं सर मनपूर्वक आभार. आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थेट मैदानाच्या दिशेने वळूया. ऐकूया रायगडचा आवाज. सँडी सर. ओ टू यू सँडी सर. तीसरा चेंडू केनगिरी दी स्लॉट में मिल जाएगी. बाजू वाले फ्लॉट में जबरदस्त स्ट्रोक आपल्याला बघायला मिळले दीपेश येद्रे याच्या बॅट मधून. तिसऱ्या चेंडूवर जबरदस्त षटकार. वाईटचा इशारा. क्या बात आहे. धाव संख्येमध्ये वाढ. 3 चेंडू धाव संख्या झाली आतापर्यंत 10. महामाई सोनसाखरी क्रिकेट संघ तवसाल या संघाची अप्रतिम फलंदाजी अप्रतिम क्षेत्ररक्षण सुंदर असं मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळते. रुग्णसेवा चषक स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तिथपर्यंत एक धाव करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अप्रतिम सलामीची जोडी आली आहे इकडे. दीपक वाघे आणि दीपेश येद्रे तवसाल गटाची. गुहागर तालुक्यामधील हे बलाढ्य संघ. मला असं वाटतंय की रायगड आणि रत्नागिरी प्रेक्षकांनी सामना चाललाय की काय पण नाही. हा तालुका आहे गुहागर अर्थातच सर्वांसाठी माहेरघर. ओहो घुटना टेक तमाशा देख. दीपक वाघे आपल्या गुहागर तालुक्याचं नाव रोशन करणारा हा खेळाडू. सुप्रीमो चषक खेळणारा खेळाडू. नाव आहे दीपक वाघे ज्याचं नाव पूर्ण गुहागर तालुक्यामध्ये गाजे. कारण याच दीपक वाघे आपला पहिला खेळाडू आहे ज्याने सुप्रीमो चषक हा खेळलाय. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय दीपेश. ओहो पुन्हा स्ट्रोक फासलाय क्षेत्ररक्षक झेलच्या. ओहो पकडो कॅचेस जीतो मॅचेस आणि हा जीवनदान महागात पडणार आहे. ही कॅच व्हायला पाहिजे होती. नक्कीच अप्रतिम चेंडू टाकला होता. स्लोवर चेंडू मुकेशने आणि सिक्सर ज्याच्या बॅट मधून पहिला षटकार निघाला होता दिवेश आणि दिवेश शेवटच्या चेंडूवर झेल हातातून सुटलाय. अर्थातच भातगाव या संघाकडून पहिलं षटक संपलाय. धाव संख्या झाली आहे 13. बिनबाद तवसाल या गटाची अप्रतिम फलंदाजी. ही कॅच व्हायला पाहिजे होती कारण बोलतात ना पकडो कॅचेस जीतो मॅचेस आणि पहिल्याच षटकामधील शेवटच्या चेंडूवर जीवनदान मिळालंय. अर्थातच दिवेश येद्रे याला. बघूया भातगाव या संघाचा गोलंदाजी मार्कवर येतोय. चला गोलंदाजी मार्कवर येतोय रोहित हुमने मॅन फ्रॉम भातगाव. बघूया गोलंदाजी मार्कवर व्हेरिएशन आहे. पुन्हा एकदा बघा अप्रतिम स्ट्रोक पण आता स्ट्रोक फसलाय. बनायला गेला क्रीज गेल. हवेत दिला झेल आणि षटकार मारण्याच्या नादात दिवेश झालाय फेल. काय पकडलाय झेल. अर्थातच आलाय की काय वेस्ट इंडिजचा क्रीज गेल. गरजू पीडित कोणीही यावे कोणतेही संकट येता. हक्काचा इथे मिळे दिलासा असा आहे आपला नेता. जनमनात एकच ठाव साहेब भूषविणारा. बघूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अभिषेक वाघे. पहिला फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर झेल टिपलाय. ज्या क्षेत्ररक्षकाने मला झेल सोडला होता त्यानेच घेतलाय झेल. अप्रतिम
दीपेश येद्रे माघारी परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अभिषेक वाघे आणि गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा रोहित हिटमॅन म्हणून फेमस असलेला हा बादगावचा खेळाडू. बघूया कशा प्रकारे चेंडू पिचिंग करतोय. ओह, बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. यस, अप्रतिम चेंडू. मी पहिल्याच बोललो होतो या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. उभारलेल्या रुग्ण सेवेचे महाराष्ट्रभर विणले जाळे, महाराष्ट्रभर विणले जाळे, महाराष्ट्रभर विणले जाळे. 8,000हून अधिक निस्वार्थ ही सेवा न्यारी, 8,000हून अधिक निस्वार्थ ही सेवा न्यारी, निस्वार्थ ही सेवा न्यारी. सत्व जैताप करदादांची. क्या बात आहे. अभिषेक गोल्डन डकचा शिकार झालाय. हॅट्रिकच्या रडारवर आहे गोलंदाज. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय आशिष. बघूया कशा प्रकारे करतोय आपल्या संघासाठी कोशिश, कारण हा चेंडू हॅट्रिकचा चेंडू आहे. अप्रतिम कमबॅक केलंय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते भादगाव या संघाकडून. रोहित, ओहो, अप्रतिम स्ट्रोक. नक्कीच 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते. रोहित याच्याकडून दुसऱ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत चेंडू पिचिंग केलेत आणि 1च धाव देण्यामध्ये यशस्वी ठरलाय. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी आपल्याला या नारंगीच्या मैदानावर बघायला मिळेल. ओहो, क्या बात है. घुटना टेक, तमाशा देख, देख धक्का मार छक्का. कम ऑन डीजे. ओव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. थोडीशी मेस फील्ड आणि मिळतील सुद्धा 2 धावा. क्या बात आहे. 2 षटकं संपली आहेत. धाव संख्या झाली आहे 23. 2 गडी माघारी परतलेत तवसाळ या संघाच्या. महामाई सोनसाखरी क्रिकेट संघ तवसाळ. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम. रुग्णसेवा चषक मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा प्रत्येक क्रिकेट रसिक प्रेक्षकांनी गुहागर तालुक्याला लागलेली आज ती म्हणजे सेवक चषक होणार आहे खास. आणि त्या रुग्णसेवक चषकातील आज पहिला दिवस आणि नारंगी सारख्या मैदानामध्ये हा खेळण्याचा मान मिळतो आम्हाला गुहागर तालुक्यातील खेळाडू. प्रत्येक खेळाडूला एक व्यासपीठ मिळावं म्हणून संतोष दादा जैतापकर यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये एक पाऊल ठेवले आणि आपल्या विभागातील खेळाडूला हा प्लॅटफॉर्म. सुंदर असा चेंडू मिड विकेट. ओहो, मेस फील्ड आणि मिळतील 4 धावा. क्या बात आहे. नक्कीच गोलंदाजी मार्गवर शुभ संकेत घेऊन आला होता. मिड विकेटला हा चेंडू अडवायचा होता पण नक्कीच मिळतील 4 धावा. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केलाय. धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या झाली आहे 27 धावांपर्यंत पोहोचलाय. ओह, क्या बात है. ये लगा सिक्सर शूरवीर, फिर चैंपियन कनेक्टिंग इंडिया. कम ऑन डीजे. माननीय श्री संतोष दादा जैतापकर. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित
सेवक चषक 2024. ओळखला जातो दीपक वागे, ज्याचं नाव पूर्ण गुहागर तालुक्यामध्ये गाजे. अप्रतिम आतापर्यंत 2 षटकार लागवण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि 1 चौकार. 19 धावांवर खेळतोय. ओहो, अप्रतिम इनसाइड आउट स्ट्रोक बघायला मिळतंय. बघा, चांगल्या चेंडूला सन्मान देतोय आणि खराब चेंडू भिरकावून देतोय. ही मोठ्या खेळाडूची ओळख आहे. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाले. दीपक वागे नक्कीच तौसाल गटासाठी हा खेळाडू शेवटपर्यंत उभा राहिला तर मला वाटतं चांगली धावसंख्या उभारू शकतो. भातगाव हा संघ विचार करू असेल की दीपक वागे या खेळाडूला व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून बघायला मिळते. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली है तब्बल 36 मैच तो लगभग हो गई फिक्स. प्रत्येक चेंडूवर दीपक वागे उचलतोय रिस्क. संकेत. ओ हो अप्रतिम चेंडू की एस गोलंदाजांनी पहिलेच हेरलं होते की बॅटर फ्रंट फुटला जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. मोठा हिट मारण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम गोलंदाजी. ओहो, पुन्हा एकदा खेनगिरी स्लॉट में मिल जाएगी बाजू वाले फ्लॉट में. गुहागरचा वंडर बॉय दीपक वागे. कम ऑन डीजे. नक्कीच सांगू इच्छितो, ग्वागर तालुक्यातील मोठा फलंदाज का म्हटलं जातं मला हे इथं सिद्ध करताना दिसतोय. दीपक वागे मला का वंडर बॉय म्हणतात, अशी उत्तुंग फटकेबाजी करून नक्कीच आपल्या संघाला एक उच्च धावसंख्या पुढे घेऊन जाण्यात मदत करतोय. नक्कीच आपल्याला मोठा सामना पाहायला मिळणार. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला असेल भातगाव तर दुसऱ्या बाजूला आहे तौसाळ. नक्कीच ऐकूया समालोचन कक्षातून आवाज सँडी सर यांचा. अप्रतिम धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पोचली आतापर्यंत 42 धावांवर पोचलाय दीपक वागे आणि 3 षटकार लागवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अप्रतिम फलंदाजी. तीन षटका संपली आहेत. धावसंख्या झाली आहे 43. 2 गडी माघारी परतलेत. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. दीपक वागे गुहागरचा वंडर बॉय ह्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार लागवण्यात आलाय. बघूया शेवटचं षटक. विकास गोलंदाजी करतोय. झकास. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नाव आहे विकास. बघूया भातगाव हा संघ नक्कीच 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल, कारण की दोन्ही संघ बलाढ्य आहेत. कागदवर बघितला तर एकापेक्षा एक धुरंधर दोनों टीम के अंदर बघायला मिळतील. नक्कीच आपल्या विभागातील नामवंत खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आहेत. शेवटचा षटक आहे. बघूया या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय तौसाल. दीपक वागे, जैसे नाव गुहागर मध्ये गाजे कहते हैं ना, जिसके बैट पर बॉल है उसे दुनिया भर का कॉल है. अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली पहिल्या सामन्यामध्ये. ओहो, जबरदस्त गोलंदाजी. स्लोवर पिचिंग केलाय आणि सरळ विकेट कीपर याच्या हातामध्ये विसावलाय आणि निर्धावची सांगता. सुंदरशी गोलंदाजी विकास याच्या माध्यमातून. शेवटचा षटक आहे. बघूया अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदरशी गोलंदाजी. स्लोवर चेंडूवर मलाट गोलंदाजाने उंगलिया फेरली ती. नक्कीच अप्रतिम. 2 चेंडू आणि 1 धाव देण्यामध्ये यशस्वी ठरलाय विकास. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मलाट
एक धाव खेळण्यामध्ये यशस्वी ठरलाय. सुंदर अशी गोलंदाजी बघायला, सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. पुढची मॅच होणार आहे कोतलुक वॉरियर्स कोतलुक वर्सेस वाघजाई देवी क्रिकेट संघ काळसूर. अचूक फेकी आणि बघा सुंदर असं विकेट, तिसरा विकेट पडतोय. सुंदर अशी क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला भातगाव या संघाकडून. काय गोलंदाजी केली आहे विकास यांनी. अलग है दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस माननीय श्री संतोष दादा जैतापकर. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक 2024. नवीन बॅटर रुदीप कुळे, पॉवर हिटर रसल द मसल तवसाल गटाचा. 2 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत या षटकामधील. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे 46. हॅलो, कोतळूक वॉरियर्स आणि वाघजाई देवी क्रिकेट संघ कौंडर काळसूर दोन्ही रुदीप कुले रसल द मसल टॉस का बॉक्स मध्ये या. तवसाल गावचा रसल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्याच चेंडूवर भिरकावून देतोय चेंडू 6 धावांसाठी. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक 2024. शेवटचा चेंडू बघूया. रुदीप रसल द मसल. ओहो, शूरवीर की तलवार हर गेंद जाएगी सीमा रेखा पार. दंदरीत षटकार. का रायगडची तलवार मागवली ती आता दाखवून देतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 अप्रतिम षटकार. म्हणूनच की काय शूरवीरची तलवार मागवली या स्पर्धेसाठी. रुग्णसेवा चषक बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 षटकार. रसल द मसल. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक 2024. ओठावर साहेब संतोष जैतापकर. धन्यवाद दादा, डीजेवाले दादा, थँक्यू. यानंतर होणारा सामना एका बाजूला असेल कोतळूक तर दुसऱ्या बाजूला असेल मित्रांनो कौंडर काळसूर असा संघ. नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. तवसाळ संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्या. महामाई सोनसाखरी क्रिकेट संघ तवसाल या संघाची धावसंख्या झाली 58 आणि 59 बनवायच्या आहेत भातगाव या संघाला. बघा दुसरा सामना होणार आहे कोतलुक वॉरियर्स कोतलुक वर्सेस वाघजाई देवी क्रिकेट संघ कौंडर काळसूर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस साठी जायचंय. दोन्ही संघाचे संघनायक कौंडर काळसूर आणि कोतळूक. यानंतर होणारा सामना आहे मित्रांनो. नक्कीच ही सुद्धा लढत मित्रांनो मोठी पाहायला मिळणार, यात कोणती शंका नाही. नाणेफेकीचा कौल हा कौंडर काळसूर संघाच्या बाजूने झुकतोय, माफ करा कोतळूक संघाच्या बाजूने झुकतोय. नक्कीच दादा आपण टॉस जिंकलाय, आपण कोणता निर्णय स्वीकाराल? प्रथम क्षेत्ररक्षण कोतळूक संघ स्वीकारतोय आणि कौंडर काळसूर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करणार आहेत. नक्कीच दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. चला क्षेत्ररक्षण तवसाळ संघाने सजवून घ्या. धन्यवाद, शुभेच्छा दोन्ही संघांना दादा.
चला सामना त्वरित चालू करा आणि सलामीची जोडी मैदानात जाऊ दे भातगाव संघाकडून. नक्कीच मित्रांनो या अगोदरचा फर्स्ट इनिंग झाली. या सामन्यादरम्यान मित्रांनो तौसाळ संघाकडून तडाखेबाज फलंदाजी पाहायला मिळाली दीपक वाघे आणि रुदीप कुळे यांच्या माध्यमातून. नक्कीच परंतु दोन्ही संघ घागर तालुक्यातील मोठे संघ आहेत आणि आज आपल्याला या ठिकाणी संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक या स्पर्धेदरम्यान पहिल्या सामन्यात समोरासमोर लढताना दिसत आहेत. नक्कीच काय घडणार काय बिघडणार याची देही याची डोळा ही स्पर्धा आपण पाहतोय. YouTube लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडले जातात. या सर्वांचा संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. चला पुन्हा एकदा वळूया सँडी सर व्हॉइस ऑफ रायगड. दादा सामना चालू करा सँडी सर. चला भातगाव या संघाची सलामीची जोडी आली आहे मुकेश आणि रोहित. नक्कीच आणि गोलंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगर अर्थातच संजय वाघे. बघूया 59 धावांचं लक्ष आहे. मुकेश आणि नॉन स्ट्राईकला आहे रोहित. हॅलो वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो म्हणजे संजय वाघे. नक्कीच आपल्याला कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहणं गरजेचं ठरणार आहे. वैयक्तिक पहिलं सुरेख चेंडू होता परंतु पंच कळवतायत की अवांतर चेंडूने मित्रांनो या संघाचं खातं उघडतंय. भातगाव संघाचं खातं उघडतं. एक धाव खात्यामध्ये पडते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. नक्कीच पुढचा चेंडू असेल या ठिकाणी संजय वाघे याचा. मुकेश याच्यासाठी मुकेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहूया. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू मित्रांनो अवांतर येतोय म्हणजे या ठिकाणी 2 चेंडू अवांतर फेकून झालेत. नक्कीच काय घडणार काय बिघडणार पाहूया. संघर्ष करावा लागेल. संघर्ष कुणी केला होता. संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. कशासाठी केला होता तर अवघ स्वराज्य उभं राहावं याच्यासाठी केला. सुरेख चेंडू होता. चेंडू खोदून काढतोय. सरळ चेंडू जातोय डगआउटच्या दिशेने समालोचन कक्षाच्या दिशेने. 1 धाव पळून पूर्ण करतायत. 3 धावा मित्रांनो फलकावरती लागतायत. नक्कीच मोठ्या धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच मोठी धाव संख्या आहे परंतु समोर आहे तो म्हणजे भातगाव संघ. फलंदाजीसाठी मुकेश नक्कीच आणि त्याचा साथीदार नक्कीच सँडी सरांच्या माध्यमातून ऐकूया पुन्हा एकदा. रोहित स्ट्राइक वर येतोय. रोहित नक्कीच मोठे हिट करण्यासाठी माहिर आहे भातगाव या संघाकडून. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे मला वाटतं 4 आणि 2 चेंडू आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. नक्कीच दीपक संजय वाघे. बघूया रोहित आणि मुकेश लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ठेवलंय भातगाव या संघाने आणि गरज आहे कारण की 59 धावांचा पाठलाग करतोय. जबरदस्त स्ट्रोक पण स्ट्रोक फसलाय आणि पहिला गडी माघारी परततोय. किलर द मिलर बॅक टू द पॅव्हिलियन. मुकेश याला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अप्रतिम झेल. कम ऑन डीजे. दादा 1 मिनिट थांबवा जरा. या ठिकाणी श्रीवश्री सागर डावल या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरगावचे सुपुत्र आहेत. यांचा सन्मान केला जाईल सन्माननीय खैरे सर यांच्या हस्ते. वैद्यकीय टीमचे सर्वेसर्वा वैद्यकीय टीमचे सर्व सदस्य पदाधिकारी आहेत त्यांनी कृपया टॉस बॉक्सकडे या. आपण सन्मान करून घ्यायचा आहे दादांचा. सागर डावल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय. नक्कीच घागर तालुक्यातील मोठं नाव आहे. कलाक्षेत्रातील एक मोठं नाव आहे मित्रांनो. या ठिकाणी उपस्थित आहेत शिरगावचे सुपुत्र. आपला मनपूर्वक आभार दादा. आपण या ठिकाणी आलात. आपण सदिच्छा भेट दिलीत. नक्कीच सँडी सर फोटोही सँडी सर. दिलीप पांड्या क्या बात आहे. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका आणि भातगाव संघाचा पॉवर हिटर. ज्या प्रकारे या संघामध्ये दीपक वाघे आणि भातगाव संघामध्ये दिलीप पांड्या अप्रतिम दोन्ही
नामवंत खेळाडू आमने सामने. सणवार परंपरा कलाकारांना साथ खेळाडूंना पुढे जाण्या मदतीचा हात. नक्कीच दिलीप पांड्या याच्या खांद्यावर जबाबदारी असेल. बघा काय गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय. अप्रतिम स्ट्रोक दिलीप पांड्या याच्याकडून बघायला मिळते. नक्कीच दिलीप पांड्या शेवटपर्यंत उभं राहिलं पाहिजे भातगाव या संघासाठी, कारण या खेळाडूकडे मोठे फटके मारण्याची ताकद आहे. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम रुग्णसेवा चषक सुंदर असं मॅनेजमेंट आयोजन बघायला मिळतं आपल्याला. इनसाइट आउट. पुन्हा एकदा परायला गेला क्रीज गेल, हवेत दिला झेल आणि षटकार मारण्याच्या नादात रोहित झालाय फेल. दुसऱ्या विकेटचं पतन. पुरविले कीट साथी पीडित कुटुंबांना, वैद्यकीय मदत केली 750 लोकांना. पुरविले कीट साथी पीडित कुटुंबांना, वैद्यकीय मदत केली 750 लोकांना. आहे नेतृत्व त्यांचे धुरंधर, आहे नेतृत्व त्यांचे धुरंधर. भावी नेता म्हणून नाव ओठावर, आमचं नेता म्हणून नाव ओठावर. साहेब संतोष जैतापकर, आमचा नेता म्हणून नाव ओठावर. साहेब संतोष जैतापकर. हॅलो, थँक्यू डीजे. एक षटक संपलाय, धावसंख्या झाली 11. 2 गडी माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅटर येतोय योगेश वेले आणि गोलंदाजी मार्कवर समीर वेलोंडे. ओ हो, क्या बात आहे. दिलीप पांड्या हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच हा चेंडू मोठा फटका मारायलाच हवा होता, कारण दिलीप पांड्या स्वतःवर नाराज आहे, कारण की टार्गेट खूप मोठा आहे आणि दिलीप पांड्या याच्यावर नजर असेल भातगाव वासियांची, कारण की हा बॅटर डेंजरस बॅटर म्हणून ओळखला जातो. ओहो, दिलीप पांड्या गेंद गिरी थी स्लॉट में, मिल जाएगी बाजू वाले फ्लॉट में. कम ऑन डीजे. पकडून नसे भविष्य उज्ज्वल दिसे, तरुणांची पकडून नसे. झाले विराजमान आमच्या हृदयावर, झाले विराजमान आमच्या हृदयावर. भावी नेता म्हणून नाव ओठावर. क्या बात आहे. बघा ज्या प्रकारे दिलीप पांड्या 3 चेंडू खेळलाय, 2 उत्सुंग षटकार. ओ जबरदस्त. बॅटचा स्विंग आपण बघितला असता, जर का चेंडू त्याच्या रडार मध्ये आला असता तर नक्कीच बाहेर गेला असता. का हा मोठा खेळाडू आहे भातगाव या संघासाठी पुन्हा एकदा दाखवून देतोय. 4 चेंडू मध्ये तब्बल 2 षटकार लागवले गेलेत. अप्रतिम फलंदाजी. समीर कमबॅक करतोय. नाव आहे समीर, आपल्या संघाला देतोय काय धीर. ओहो, जबरदस्त स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. चेंडू कावकारनं रिझन मध्ये साधतोय आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. सुंदर असे क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला तौसाल या संघाकडून. दुसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या झाली आहे 18. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया. ओहो, जागा बनवली आहे आणि भिरकावून दिलाय चेंडू. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार योगेश. संतोष जैतापकर, आमचा नेता म्हणून नाव ओठावर. साहेब संतोष जैतापकर, आमचा नेता म्हणून नाव ओठावर. साहेब संतोष जैतापकर, आमचा नेता म्हणून नाव ओठावर. साहेब संतोष जैतापकर. हॅलो, थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 24 धावांवर पोहोचलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि योगेश मला वाटतं पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. ओहो, पुन्हा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न.
फ्रंट फुटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जर या चेंडूवर जर का मोठा फटका आला असताना तर सुंदर धावांपर्यंत पोहोचला असता. 2 षटका संपली, धावसंख्या झाली आहे 24 आणि मला वाटतं 2 गडी माघारी परतलेत, ते अर्थातच भातगाव या संघाची. या जगात तळते कधी न विजतो रवी या नभात निर्मो असंख्य हृदयी शिवसूर्य ज्वाला सर्वस्व देतील स्वयं माय भुला काळास जिंकील असा घडू स्वदेश हजारो पिढ्याई हा जपतील त्यास ना मंजिल के आगे ना राहत के पीछे अच्छे अच्छे बादशाह चलते हैं इस नाम के पीछे. वन अँड ओनली तवसाळ गड कुणबी. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, चालू असलेला सामना आहे तवसाळ विरुद्ध भातगाव. नक्कीच सँडी सर, किती चेंडू आणि किती धावांची आवश्यकता असेल, कारण दोन्ही संघ तगडे आहेत. नक्कीच प्रत्येक जण दोन्ही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार, परंतु इथं कुणाला तरी हार पत्करावी लागेल, परंतु संघर्ष करावा लागेल आणि जो संघर्ष करतो तोच आयुष्यात नेहमी यशस्वी होतो. सर 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. बघूया, मोठा फटका दे धक्का मार छक्का, मैच टीम का हुकुम का एका, पांड्या ऑन फायर. दिलीप पांड्या 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. विस्फोटक बॅटर दिलीप पांड्या. स्टेट ड्राइव्ह बघायला मिळतोय आणि मला वाटतं पुन्हा एकदा ओहो जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. नक्कीच 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. 10 चेंडू आणि 27 धावाची गरज आहे. दिलीप पांड्या काय जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 3 षटकार लागवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. काटो की टक्कर किसके मुंह में होगी, जीत की घी शक्कर. 10 चेंडू 27 धावा. कोण बनणार या मॅचचा छावा? पुन्हा एकदा मला वाटतं 2 धावांचा कॉल की काय नाही, इथे थांबवले. नक्कीच कमबॅक केलंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघा. बॅकअपचा फिल्डर इथे होता, नाहीतर एक्स्ट्रा धाव मिळाली असती. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. बघूया आता स्ट्राइक वर येतो योगेश वेले. अप्रतिम बॅटर, मॅच फिनिशर आहे. नक्कीच भातगाव या संघासाठी मॅच फिनिशरची भूमिका निभावतो. बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारे फलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय प्रवीण. ओहो जागा बनवली आहे, काय स्ट्रोक खेळलाय. 1 बाउन्सी मार रेखा पार चौकार. कम ऑन डीजे. रसिकांचे हार्दिक स्वागत. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर अंतर्गत तवसाळ गट व क्रीडा समिती. हॅलो डीजे 2 मिनिटं थांबवा. या ठिकाणी जयराम पवार सर समाजसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीमच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करतो. सर आपण आलात, या ठिकाणी सदिच्छा भेट देत आहे, आपले मनपूर्वक आभार. ओटूही सँडी सर. चला मॅच चालू ठेवायची आहे. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बघूया क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला बघायला मिळतोय. ओहो जबरदस्त जागा बनवली आहे. पुन्हा एकदा 2 धावांचा कॉल किक आहे. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळतोय आपल्याला. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतोय या मैदानावर. नक्कीच आता गरज आहे ती अर्थातच 7 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा 7 चेंडू. तवसाल की भातगाव, भातगाव की तवसाल. शेवटचा चेंडू आहे या षटकामधील. हा चेंडू निर्णायक असणार आहे. ओहो क्या बात आहे. अप्रतिम स्ट्रोक योगेशचा बॅट मधून बघायला मिळालाय. चेंडू जाईल सीमा रेखा पार चौकार. आता गरज आहे ती 6 चेंडू आणि 16 धावांची. कम ऑन डीजे.
फलंदाजी मार्क वर स्वप्नील घाणेकर आणि स्ट्राईक वर आहे दिलीप पांड्या. भातगावचा विस्फोटक बॅटर. बेस्ट वर्सेस बेस्ट, कोण घेईल रेस्ट? ओहो, खराब चेंडू आणि पांड्याच्या बॅट मधून निघतंय अप्रतिम स्ट्रोक. संतोष वेले खूप खुश आहेत फलंदाजी बघून. क्या बात है, ऊपर वाले की दुआएं साथ है. 5 चेंडू आणि 10 धावा. हम दुनिया से अलग नहीं, पर हमारी दुनिया ही अलग है. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस माननीय श्री संतोष दादा जैतापकर. धन्यवाद डीजे. हॅलो, धन्यवाद. नक्कीच सँडी सर, या ठिकाणी पांड्या नावाची हवा आणि नक्कीच इथं भातगावचा छावा इथं खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा 2 धावांचा कॉल असेल की काय? ओहो, 2 धावा आणि ही चूक महागात पडणार आहे. अचूक फेकायची होती. 4 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 8. 4 चेंडू धावा बनवायच्या आहेत 8. कोण कोणाची लावेल वाट? क्रिकेट का महासंग्राम आपल्याला बघायला मिळते. रुग्ण सेवक चषक, काय मॅच, हाय व्होल्टेज मॅच बघायला मिळाली. दोन्ही संघ बलाढ्य संघ म्हणून ओळखले जात होते. बघूया काय फलंदाजी, काय गोलंदाजी. ओहो, पुन्हा एकदा कमबॅक केलंय स्वप्नील घाणेकर. 3 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत खर्च केलेत. आता गरज आहे ती 3 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 8. 3 चेंडू धावा बनवायच्या आहेत 8. कोण कोणाची लावेल वाट? स्टेप अप केलाय. पुन्हा एकदा 2 धावांचा कॉल असेल की काय? ओहो, अचूक फेकी. क्या बात है. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा, 2 चेंडू. हृदयाची ठोके वाढवणारी ही मॅच. बघूया शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू नाही शकत की मॅच कोण जिंकतोय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. ओहो, काय स्ट्रोक खेळलाय. 1 बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार. योगेश ऑन फायर. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम. अप्रतिम मॅच बघायला मिळाली. 1 चेंडू आणि 3 धावा. कोण बनणार या मॅचचा छावा? कहते हैं ना, पूरे मैदान में सन्नाटा छाया हुआ है. हर किसी को अपना माता पिता और भगवान याद आया हुआ है. शेवटचा चेंडू, 1 चेंडू 3 धावा. ओहो, क्या बात है. अप्रतिम मॅच. भातगाव या संघाने मॅच नाही, इथे प्रेक्षकांची मन जिंकलेत आणि बॅड लक तवसाल हा संघ स्पर्धेतून माघारी परतलाय. जबरदस्त प्रदर्शन योगेश. हॅलो, दोन्ही संघाचं संतोषदादा जैतापकर टीम वैद्यकीय चषक यांच्या माध्यमातून हार्दिक आभार. पराभूत झालेला संघ आहे तवसाळ. या संघाने कृपया आपला सन्मान स्वीकारायचा. आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. दीपक दादा, आपला संघ जेवढे सभासद सदस्य ज्या टीमचे आहेत